विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी असणार। माझं मन 10 दिवसांपासून दुखी होतं। युवा शक्ती देशाची खरी ताकद। तरुणांना इतर कुणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला। धर्मेंद्र प्रधानांचं भाष्य। आपण सर्वांनी करून दाखवलं। या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हणणाऱ्यांना हा दणका। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार। आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार। सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य। आंदोलन मागे घेण्याची घोषणा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तातडीची दिल्ली वारी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन फडणवीस नागपुरात। भेटीबाबत प्रचंड गुप्तता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची संधी मिळू शकते। संजय राऊतांचा मोठा दावा। जे दिलंय त्यात समाधानी, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। सरकार हटवण्याची वेळ आली आहे। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी। दिल्लीत जे घडलं त्याला शहा जबाबदार। विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी। राहुल गांधींची मागणी। बीजेपी आणि देशातील जेनजीचं अभिनंदन। आंदोलनाची पुढची दिशा विचारपूर्वक ठरवा। सरकारनं आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं। सोनम वांगचुक यांचं आवाहन। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी एक मला हिरो बनवू नका, एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली। अभिजित दीपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। अभिजितनं त्याच्या वयाच्या मानानं मोठं आंदोलन उभारलं। अभिजित जवळ मनातील भीती व्यक्त केली होती, मात्र आता शब्दात मांडता येत नाही इतका आनंद झालाय। दीपकेंच्या आईला अश्रू आणावं। लोकशाही संवादाची आवश्यकता असते। राजीनामा घ्या, नाही तर चर्चा करून म्हणणं ऐकून ऐका असं मोदींना सांगितलं। माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला। शरद पवारांचं भाष्य। जेनजीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार। त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही। राज ठाकरेंकडून अभिनंदन। उद्याचा तिरंगा मार्च होणारच। शिवाजी पार्कवर तरुणांचा विजय उत्सव साजरा करू। तरुणाईला सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन। आंदोलनात साध्या विषयात घुसलेल्या गुंडांवर कारवाई कधी होणार? ठाकरेंचा सरकारला सवाल। मोदी कार्यकाळात आंदोलनातून मंत्र्यांच्या राजीनाम्याची पहिली वेळ। 36 दिवसांनंतर सीजेपीच्या लढ्याला यश। लोकशाहीचा विजय झाला म्हणत देशभरात कॉक्रोच जनता पार्टीचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचं वाटप। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील साठा 84% जलाशय साठ्यात गेल्या 24 तासांमध्ये 6.6% वाढ। टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजीत सिंग उर्फ पिकू अटकेत। आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश। प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक। मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। बालटाल मार्गावरून यात्रा सुरू राहणार। काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांची माहिती।